झालेला आहे 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 पहिल्यापेक्षा जवळजवळ 75% 80% विकास झालेला आहे. आता शेरवाडीला गेलेला आहे जिकडं तिकडं, मग ते काय पुरणार आहेत का? कर्मचारी म्हणा, कामाचं म्हणा, ह्याचं म्हणा, करते ते नाही वाटत. कारण संधी देऊन बघितले, पंढरपूरचं निम्म्यावर वाटोळं झालं, नगरपालिका देऊन बघितली, पंढरपूर तालुका ताब्यात देऊन बघितलं, हो वाटोळं झाले. आता नगरपालिकेमध्ये युवकांना संधी मिळावी. कोणतेही गट असो, पक्ष असो, कोणत्याही गटाने पक्षांनी युवकांना, प्रत्येक वार्डात युवकांना संधी द्यावी. आमची समस्या काय ना, आम्हाला रोड वगैरे सगळे चांगले पाहिजे आणि विदाऊट आम्हाला पाणी ही टायमाशी टाईम पाहिजे. बाकी काही सुद्धा आमचं राहताना म्हणजे जरा अडचणी ती आहेत, म्हणजे कामं निम्मे अर्धे होतात, निम्मे अर्धे होत नाहीत. कायमस्वरूपी आणि परिवर्तन बी भरपूर होणार आणि आत्ता सध्या नव्या पिढीला संधी देणार, नवे चेहरे आहेत मालकाच्या गटात भरपूर. नमस्कार, मी कोमल पाटील, AB मराठी न्यूजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. मंडळी, मी सध्या पंढरपूरच्या कालिका देवी चौक या परिसरामध्ये आहे. आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे जे वारे आहेत ते सर्वदूर पसरलेले आहेत. एकंदरीत आता पंढरपूरच्या नगरपालिकेच्या आत्तापर्यंतचं झालेल्या विकासाबद्दल किंवा त्या कामाबद्दल जे सामान्य नागरिक आहेत ते कितपत समाधानी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार काका, काय नाव आपलं? आपला शौकत तांबळे. बरं, नगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत, काय काय विकास राहिला आहे आणि काय काय झालाय, काय सांगा? विकास झाला आहे थोडं बहुत, एवढं संपूर्ण झालेलं नाही. काय झाला विकास, काय झाला आतापर्यंत? विकास रस्ते झाले चांगले, इकडचे झाले. बरं, मग आता काय काय समस्या इथे राहताना जाणून येतात? आता काय संपूर्ण बोलायचं म्हणल्यावर तेवढं मला हे माहीत नाही, तेवढं माझी बुद्धी भ्रष्ट आहे. काय नाव आपलं? रजक. बरं, काय काय इथे राहताना काय काय समस्या जाणून येतात, काय सांगा? काही नाही, चांगलं आहे सगळं, व्यवस्थित सगळं व्यवस्थित. बरं, आता मला सांगाल निवडणुका जवळ आल्या आहेत, परिचारक किंवा जे अभिजित पाटील आहेत ते आहेत निवडणुकाच्या याच्या रिंगणामध्ये, काय सांगाल, काय वाटतं? परिचारकचं आहे पहिल्यापासूनच, आम्ही परिचारक. बरं, तर मग परिचारकच सत्तेवर. परिचारक हा. काय नाव आपलं? मुरलीधर शेटे. बरं, नगरपालिकेच्या निवडणुका जवळ मी नगरपालिकेचाच कर्मचारी होतो, रिटायर झालेलो आहे. अच्छा अच्छा, काय सांगाल मग एकंदरीत काय काय समस्या आहे नागरिकांच्या? नागरिकाचं कल काय आता कसं आहे माहिती आहे का, ते मतदानावर असते, कोण कोणाला टाकल, कोण कोणाला टाकल, काय सांगता येते. पण एकंदरीत नागरिकांना तर राहताना काय काय समस्या जाणवून येतात, काय सांगाल? आतापर्यंत काही विकास झालाय का? बरंच झालंय, पुष्कळ केलाय. काय काय विकास? परिचारकच्या ताब्यात नगरपालिका असताना पुष्कळ त्यांना केलेला आहे विकास. रस्त्याचं केलेलं आहे, लाईटचं केलेलं आहे, पाण्याचं केलेलं आहे, ड्रेनेजचं केलेलं आहे, सगळेच केलेलं आहे त्यांना. कुठेतरी आता लोक म्हणतायत ते असमाधानी आहेत खरं तर. नाही असं आहे हो का, नगरपालिकेत असमाधानच म्हणणारी लोक आहेत, त्याचा काही विलाज नसतं. किती जर काम केलं तर ती नगरपालिका असमाधानीच म्हणतात, पण काम केलेले आहेत. इथून पुढे जर परिचारकांची अजून परत कायम जर राहिली तर अजून सुधारणा करतील ती, करते. आणि अभिजित पाटलांची सत्ता आली तर काय वाटतंय? हां, अभिजित पाटलांची जर आली सत्ता ते बी करतील ना, करतील की, त्याचा काय विषय नाही. बरं का, विकास झालेला आहे 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 पहिल्यापेक्षा जवळजवळ 75% 80% विकास झालेला आहे. आता शेरवाडीला गेलेला आहे जिकडं तिकडं, मग ते काय पुरणार आहेत का? कर्मचारी म्हणा, कामाचं म्हणा, ह्याचं म्हणा, करते ते. इथून पुढे अजून काही थोडा काही विकास राहिला आहे, काय अपेक्षित आहेत अजून आहेत की, करतील की, रस्ते करतील, अजून लाईटीचं बघतील, करणार आहे त्यांच्या. एकंदरीत निवडणुकीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर अभिजित पाटील की परिचारक, काय वाटतं? आता कसं आहे माहीत आहे का, दोघांनी जर लावला कल, पण मतदान करणाऱ्यावर मतदानाचं आहे ते. बरोबर आहे, असं आहे ते. बशीर इब्राहिम पठाण. बरं, निवडणुका जवळ आल्यात माहिती हो. काय सांगाल, काय अडचणी आहेत सध्या नागरिकांच्या? नागरिकाचे काय आता कंपल्सरी प्रत्येक नागरिकाच्या अडचणी राहणार, अडचण कुणाची संपणार नाही कवा. हो, अडचण कुणाची संपणार नाही. काय एकंदरीत पंढरपूरमध्ये राहताना कोणत्या कोणत्या समस्या जाणून येत आहेत? हां, कोणत्या कोणत्या समस्या लक्षात येत आहेत हो, पंढरपूर? अडचणी तशा आहेत, कुठं रोड, खड्डेपिटे, आणि ही तर सगळ्या सिटीमध्ये आहेत, पंढरपूरमध्ये आहे असं नाही. आणि देवस्थान आहे, कामं होत राहतील, तेवढं की आज व्हायची उद्या होणार, थोडं अडचण येत असतील. त्या होण्यासाठी कुठेतरी कोणाला
हो परिचारकांना परिचारक हो आतापर्यंत त्यांची सत्ता होती हो सत्तेत केले भरपूर कामं केलेत आतापर्यंत परिचारक इथून पुढे पण करतील करते वाटतंय. आले 1000% माणसं 100% म्हणतो पण आम्ही 1000% म्हणणार का असं कामं करतेच ते बरं कुठेतरी दुसऱ्यांना आता संधी देणं गरजेचं वाटतंय का नाही वाटत कारण संधी देऊन बघितले पंढरपूरचं निम्म्यावर वाटोळं झालं नगरपालिका देऊन बघितली पंढरपूर तालुका ताब्यात देऊन बघितलं बरं हो वाटोळं झाले परिचारकांची सत्ता कायम राहावी राहणार परिचारकची सत्ताच राहणार काय नाव आपलं शुभम मुळे बरं नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत काय एकंदरीत समस्या प्रशांत आहे? परिचारक परिवार प्रशांत हां. परिचारक का काय वाटतं का म्हणून नाही राहतात बरं विकास झाला का काही विकास नाही विकास कुठं काय बरं आता एकंदरीत आता काय पुढे काय काय अपेक्षित आहेत काय काय विकास होणार काय तर व्हावं आपल्या इथं पंढरपुरात काय तर थोडंफार काय थोडंफार काय होईना काय पण नाव आपलं अजिंक्य डोईफोडे. मला सांगाल काय काय एकंदरीत तिथे राहताना काय काय समस्या जाणवतात समस्या भरपूर आहेत तशा पण आता नगरपालिकेमध्ये युवकांना संधी मिळावी. बरं कोणतेही गट असो पक्ष असो कोणत्याही गटानी पक्षांनी युवकांना प्रत्येक वार्डात युवकांना संधी द्यावी. काय करावं लागेल त्यासाठी काय वाटतं काय करावं लागेल ते आता ते पक्ष ठरवतील पण जे कोणी पक्ष ठरवतील ते युवकांना संधी द्यावी. त्यामुळे जे काय प्रत्येक प्रभागातील वार्डातील जे काही प्रश्न आहेत समस्या आहेत ते युवकांना जास्त माहिती आहेत. बरं मग ते युवक ते मार्ग काढतील त्यातनं काय आहे ते प्रश्न आतापर्यंत जर त्याच्यावर. आपण पाहिलं तर आता अभिजित पाटील कुठेतरी आता आघाडीमध्ये बिघाडी व्हायला लागली असं दिसायला लागलंय नाही त्याच्यावर ते आम्हाला काय माहीत नाही. आम्ही सर्वसामान्य जनता आहे त्यामुळे कुणाची आघाडी कुणाची बिघाडी कुणाची समविचार आघाडी याच्यावर आम्ही काय बोलू शकत नाही. फक्त आम्हाला आमच्या प्रभागातील समस्या हे निवारण झालं पाहिजे त्यासाठी समस्या आहेत ना? काय प्रत्येक वार्डात रस्ते ड्रेनेज समस्या आतापर्यंत काय झालं पाणी. का मग आत्तापर्यंत झालेच आहेत पण अजून पण इथून पुढं व्यवस्थित व्हायसाठी व्यवस्थित सुधारणा व्हायसाठी युवक आले तर चांगली गोष्ट होईल. काय नाव आपलं अण्णा कुंभार. बरं काय सांगाल काय एकंदरीत समस्या आहे तिथे राहताना आमची समस्या काय ना आम्हाला फक्त रोड वगैरे सगळे चांगले पाहिजे आणि विदाऊट आम्हाला पाणी ही टायमाशी टाईम पाहिजे बाकी काही सुद्धा आमची ज्यांची सत्ता येतं होती, हां झालं का? हां होतं हां झाले काम सगळं पूर्ण काम घेतो इथनं चालू केलेलं आहे काम ते पाणी येते फक्त जरा कमी येते बाकी काही सुद्धा आमची समस्या नाही. बरं. इथून पुढे आता विकास जो आहे हां कोणाच्या हातात सत्ता दिल्यानंतर होईल असं वाटतं ठीक आहे आता जनतेने ठरवायचं आहे. बरं काय नाव आपलं पांडुरंग लाल बोंद्रे. काय सांगाल एकंदरीत काय समस्या आहे तिथे राहताना राहताना म्हणजे जरा अडचणी ती आहेत म्हणजे कामं निम्मे अर्धे होतात निम्मे अर्धे होत नाहीत. काय वाटतंय मग कोणाला आता निवडून दिल्यानंतर होतील असं वाटतंय होते ना आता ज्याची सत्ता आहे त्याचे तेच करू शकणार. बरं मग आतापर्यंत परिचारकांची होती सत्ता झाली का त्यात काय निम्मे अर्धे झालेत निम्मे अर्धे आहेत. मग आता उरलेले जर व्हायचे असतील तर मग कोणाला निवडून द्यावं काय वाटतं हाही सत्ता झाली. बरं का अभिजित पाटलांना कुठेतरी आता संधी किंवा जे भालके आहेत त्यांना संधी द्यायला हवी की नको काय वाटतं आता पब्लिक सिटीवर आहे आपण म्हणतोय की आपण हाही सत्ता पाहिजे त्यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर होईल का विकास होईन की. सोनाप्पा आप्पा बागाणारे काय सांगाल काय काय अडचण येतात राहताना इथे काय नाही रस्त्यावर आपलं करतो धंदा थोडा बहुत चहा नाश्ता असतात. पण मग इथे एकंदरीत नागरिकांच्या काय काय समस्या आहेत काही विकास झाला का आतापर्यंत विकास चालूच आहे काय काय झाला काय रस्ते पाणी पुरवठा वारकरी सेवा आम्ही सेवा करतो गिराकाची. बरं हां म्हणजे एकंदरीत विकास झालेला आहे आहे काय नाव आपलं एकनाथ गवळी. बर काय सांगाल नगरपालिकेच्या निवडणुका आल्या आहेत काय सध्या वार आहे सगळीकडे वारं काय मालकांचं आहे की कोणत्या मालकाचं? प्रशांत मालकांचं प्रणव मालकांचं. बर काय काय कामं झाले नक्की त्यांच्या सत्तेत काय रोड झाले लाईटची सुविधा झाल्या पाण्याची सुविधा झाल्या चांगलं कार्य आहे मालकाचे. आतापर्यंत राहिलेत का लोक त्यांच्या कामांमध्ये समाधान हां मग आमच्या चेहऱ्यावर तेच दिसून बघत तेच दिसते म्हणजे कामं झालीत आमची. पण मग आता पंढरपूरमध्ये सगळीकडे आपण पाहिलं तर धूळच धूळ आहे काय मग कसं काय ती धूळ मग आता ते कार्य चालूच घ्या आता एवढं वारकरी संप्रदाय येते त्यांचे मालकाच्या गटाकडनं भरपूर कामं होती तिथं. पण मग आता
नागरिकच म्हणतात की बऱ्याचशा ठिकाणी खड्डे आहेत, रस्ते झालेले नाहीये, धूळ पूर्ण आहे पंढरपूरमध्ये. तर हे बघा की 9 वर्षातनं नगरपालिका लागली आता सध्याला. मग मालक निश्चित याचा पाठपुरावा करून नक्कीच कामं करून घेतली आहे आणि यंदा वेळेस मालकाची सत्ता 100% बसणार. का दुसऱ्याला संधी दिली तर काय वाटतं, दुसऱ्या गटाला नको का संधी आता? मालकांचेच आम्ही मालकाची कार्यकर्ते आणि आम्हाला मालकांवर विश्वास आहे. काय काय इथून पुढे जाऊन परत सत्ता बसली त्यांची तर काय काय विकास करतील काय वाटतं? तसं पाहायला गेलं तर भरपूर विकास करतात आणि करत राहतील ते कायमस्वरूपी आणि परिवर्तन बी भरपूर होणार आणि आत्ता सध्या नव्या पिढीला संधी देणार. नवे चेहरे आहेत मालकाच्या गटात भरपूर. प्रणव मालकाच्या नेतृत्वाखाली भरपूर चेहरे नवीन घेतले जाणार. काय नाव काका आपलं? आम्ही पंढरपूर तालुका बोसेत बरं, नाव आपलं? ग्रामीण भागात दत्त काशीत. अच्छा, काय काय मग पंढरपूरमध्ये सध्या मला सांगा राहताना काय काय अडचणी येतात? आम्ही ग्रामीण भागात नेतो ना इकडं. बरं, तुमच्या इकडे राहताना काय काय आहे अडचणी? अडचणी काय जशा समस्या वाढतात तसं त्या पर्याय निघतो. बरं, झालाय का आतापर्यंत तुम्ही राहतात तिकडे विकास झालाय? नाही, विकास होत चाललेला आहे आणि भरपूर होणार आहे. सध्या बरं आहे. काय काय आता विकास अपेक्षित आहे तिकडे पण आणि इकडे पण? जर आता तुम्ही येतात रोज इकडे पंढरपूरमध्ये, काय वाटतं येताना काय अडचणी येतात? अडचणी काय ट्रॅफिक वगैरे थोडं वाढतं आहे पण समस्या नाही रस्त्याची. आता वाढीकिशनी वाढलेला आहे. ज्या पद्धतीनं लोकांच्या समस्या जशा निर्माण होतील त्या पातळीनं वरचीवर लोक त्याच्यावर पर्याय काढतात. बरं, तो पर्याय काढण्यासाठी कोणता गट आता वाटतोय सक्षम? आता आम्ही ग्रामीणमध्ये असल्यामुळं थोडंसं जरा आम्हाला काय पंढरपुरात आम्ही काही कामानिमित्त येतो. वरचीवर सुविधा चालू आहेत. मंडळी, कालिका देवी चौक या परिसरात आपण होतो. खरं तर विठ्ठल मंदिर परिसरातलाच हा भाग आहे आणि आपण जर पाहिलं तर इथल्या नागरिकांच्या एकूण ज्या प्रतिक्रिया होत्या त्या खरं तर दोन्ही गटाचं इथे वर्चस्व दिसतं आहे. त्यामुळे आता येत्या 2 डिसेंबरला काय होणार आहे, मतदार राजा नक्की कोणाला आता मत देतोय हे पाहणं उचित त्याचं ठरणार आहे. पाहत राहा AB मराठी न्यूज पंढरपूर.